जर दुकानदारांनी चढ्या भावामध्ये बी बियाणे विकले, खतं विकले, तर त्यांच्यावर एका तासामध्ये कारवाई करू, असं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकदा म्हटलं होतं. आणि स्वतः मात्र राज्य शासनाच्या वतीने खरेदी करत असताना, कृषी साहित्य खरेदी करत असताना कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आणि तो करत असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आपल्या पापामध्ये कसं सहभागी करून घेतलं होतं, याविषयी आपण बोलणार आहोत. म्हणजे हा विषय मांडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे न खाऊंगा न खाने दूंगा, मोदी की गॅरंटी आहे, जेल में डालूंगा, असं जे म्हणतात, त्यांनाच म्हणजे त्यांच्याच धोरणाला चुना लावलेला आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकडेवारी सांगतात की डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना आम्ही थेट पैसा दिलेला आहे देशभरामध्ये. तो आहे 22 लाख कोटींपेक्षा अधिक पैसा दिलेला आहे. मग आता आपण मुख्यमंत्री आहात, मग आता एक घोटाळा जो उघडकीला आलेला आहे, डीबीटी बाजूला ठेवून स्वतः थेट टेंडरबाजी करून पैसा खाल्लेला आहे. आणि मग एकूणच आता हे दोन्ही उपमुख्यमंत्री जर त्याच्यामध्ये सामील आहेत, धनंजय मुंडे सामील आहेत, मग धनंजय मुंडे जसं दुकानदारांवर एका तासामध्ये कारवाई करायला निघालेले होते, तसं तुम्ही कर्तव्य दक्ष आणि भ्रष्टाचाराला थारा न देणारे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती तासामध्ये धनंजय मुंडे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर काय कारवाई करणार, हा या क्षणाचा प्रश्न आहे. आता चौकशी समिती, खातेने चौकशी वगैरे वगैरे, ते सगळं काय करायचं ते करा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. तो का विचारत आहेत, या संबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मुद्द्यावर गुद्दे मारत असतो. त्यामुळं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना जेलमध्ये टाकणार असं भोपाळच्या सभेमध्ये म्हटलं होतं. नंतर त्यांना अर्थमंत्री केलं. त्यावेळेला काय परिस्थिती होती, निवडणुका होत्या, म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनर निवडायचा होता, लोकसभा लागलेल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये आपलं पानिपत होईल याची धास्ती वाटत होती, मतांची मग बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, मग आता अजित पवारनं घ्यायला काय हरकत आहे वगैरे वगैरे, ते सगळं झालं. आता काय, अजित पवार स्थिरावलेले आहेत महायुतीच्या मांडीवर. आता अजित पवार हे स्थिरावलेले आहेत. मग आता त्यांचा एक खास चेला धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना त्यांनी काय केलेलं आहे की थेट हस्तांतरण योजना, म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, याचा जो अध्यादेश होता, तो अध्यादेश बाजूला ठेवला. आणि मग तिथला कृषी आयुक्त, कृषी सचिव, कृषी उपसचिव, म्हणजे व्ही राधा असेल, प्रवीण गेडाम असेल किंवा अनूप कुमार असेल, या तिघांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना की हे जे तुम्ही स्प्रे पंप घेताय, नॅनो युरिया घेताय, काय काय जे तुम्ही घेताय, हे घेण्यासाठी आपल्याला टेंडर काढता येणार नाहीये. चढ्या भावाने टेंडर काढता येणार नाही, अग्रिम तर देता येणारच नाही. हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. परंतु धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यामध्ये जी सोनेरी टोळी आहे याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांनी या 3 अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकू नका असं सांगितलं आणि त्याच्यातली प्रशासनामधली पळवाट त्यांनी कडून काढली. काय काढली त्यांनी, की तुम्ही हे साहित्य खरेदी करा, टेंडर काढा, कंत्राटदारांकडून आधी आपलं साध्य करून घ्या, नंतर त्यांना कच्च्या मालासाठी म्हणून तुम्ही ऍडव्हान्स द्या वगैरे, ते सगळं करा. पण त्यासाठी एक करावं लागेल. काय करावं लागेल, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. आता धनंजय मुंडे यांना
थेट काही जाता येत नव्हतं मुख्यमंत्री असलेल्या त्यावेळच्या एकनाथ शिंदे यांच्याकडं. मग त्यांनी हात कोणाचा पकडला? त्यांनी अजित पवारांचा हात पकडला आणि मग ते तिकडे गेले. वर्षा बंगल्यावर गेले असतील किंवा अँटी चेंबरमध्ये 6व्या मजल्यावर भेटल्या असतील आणि मग ती सही घेतली त्यांनी, की आपल्याला डीबीटीच्या यादीमध्ये हे जे आयटम येत ना, हे आयटम हे जरा दूर करा आणि आपल्याला ही आता गरज आहे आत्ताची. मग आपण असं करू की ह्या पद्धतीने खरेदी करू. मग जी खरेदी जर सहज शक्य होतं, म्हणजे नागपूर खंडपीठामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे त्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे, अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे की कृषी पंप जो आहे तो स्प्रे पंप आहे किंवा इतर जो आहे त्याच्यामध्ये काय, म्हणजे त्यांनी याचिकेमध्ये जे म्हटलेलं आहे बघा, असं म्हटलेलं आहे की 23 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी यात डीबीटी योजना बंद केली आणि स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 103.95 कोटीचा निधी मंजूर केला. 12 मार्च 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्य शासनाकडून बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंप खरेदीसाठी 1,500 रुपये प्रतिपंप या हिशोबाने 80.99 कोटींचा निधी दिला जाणार होता. मात्र शासनाने 3,03,507 पंप सुमारे 104 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. याचिकाकर्त्यानुसार शासनाला एक पंप 3,425 रुपयांमध्ये मिळाला. आणि याचिकाकर्ता पुढं काय म्हणतोय ते बघा, म्हणजे भ्रष्टाचार कसा झालेला आहे ते बघा. यवतमाळच्या एका दुकानात याच पंपाची किंमत 2,650 रुपये इतकी होती. म्हणजे फरक लक्षात घ्या. शासन खरेदी करतंय धनंजय मुंडेंचं 3,425 रुपयाला एक पंप. तो जो पंप किरकोळ दुकानामध्ये बाजारात गेला असला तो मिळत होता 2,650 इतक्या रुपयाला. मग हे जर शेतकऱ्याच्या, ज्याला पंप पाहिजे त्याच्या खात्यामध्ये हे 2,000 रुपये पडले, मग त्यांनी तो पंप घेतला असता किंवा थेट दुकानदाराकडे पैसे पडले असते तर ते त्यांनी त्या शेतकऱ्याला तो पंप दिला असता तर किती स्वस्तामध्ये पडला असता. आणि पुन्हा जर शासनाला असं वाटत होतं की आपल्याला इतके लाख पंप घ्यायचे, इतके हजार पंप घ्यायचे, मग घाऊक जर खरेदी केली असती तर अजून स्वस्त पडलं असतं. म्हणजे अंजली दामानिया यांनी जे सांगितलं 160 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला जर घाऊक जर खरेदी करायची होती, केली करता येऊ शकत होती, तर तुमचे अजून काही पैसे वाचले असते आणि मग 120 कोटी रुपये वाचले असते त्याच्यात. म्हणजे एकूण जो घोटाळा तुम्ही जो केलेला आहे तो 280 कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. आता हे उदाहरण आहे, हे फक्त उदाहरण आहे. म्हणजे बघा सगळे ठेकेदार आता काय म्हटलेले आहेत, शासनाचे ठेकेदार सध्याचे, की आम्ही आता काम बंद करणार. का काम बंद करणार? 90,000 कोटी रुपयाची बिलं अजून आम्हाला मिळालेले नाही म्हणून काम बंद करणार. आता यांना हे काम मिळवण्यासाठी याच मंत्र्यांना काय काय द्यावं लागलेलं आहे याचा अंदाज याच्यावरून करा. म्हणजे किती द्यावं लागलेलं असणार, प्रत्येक टेंडरमध्ये किती दिलं जातं याचा विचार करायचा कोणी. मग आता धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रुपये त्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये परस्पर बोगस बिल करून उचलले. सुरेश धस यांनी थेट आरोप केला. किती उदाहरणं आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे पटशिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. मग आता त्यांच्या म्हणजे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर जबाबदारी येत नाही काही. म्हणजे शासन आता डीबीटी योजनेच्या संदर्भात जेवढा तुम्ही डमरू जोरामध्ये वाजवताय, तिकडं हायकोर्टामध्ये नागपूर खंडपीठामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये विचारलं जात आहे, आक्षेप नोंदवला जातोय, याचिका दाखल केली जाते की तुम्ही त्या डीबीटी धोरणाला हरताळ फासलेला आहे आणि थेट भ्रष्टाचार. मग याच्यावर काय उत्तर, कुणाला जबाब विचार? आता ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत त्या काळामध्ये त्या अधिकाऱ्यांचे जबाब घेणार का? काय प्रशासकीय चौकशी कशा प्रकारे तुम्ही करणार? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्यासाठी म्हणून, हा भ्रष्टाचार थांबवायचा म्हणून
हे डीबीटीचं धोरण आणलं, त्याचं सगळीकडे सर्वसामान्य जनतेने स्वागत केलं, शेतकऱ्यांनी देखील स्वागत केलं. मग आता कृषी सन्मान योजना याच्यातला निधी देखील वळवायचा दुसरीकडं, असं देखील धनंजय मुंडे यांच्या मनात होतं. आणि त्या व्ही राधा ज्या आहेत, ज्या 1994च्या कॅडरच्या त्या अधिकारी आहेत, म्हणजे केंद्रातलं त्यांचं सगळं काम आटोप प्रशासकीय त्यांनी कर्तव्य बजावल्यानंतर त्या महाराष्ट्रात आल्या. आणि मग त्यांना सगळं माहिती आहे, केंद्र सरकार काय करतंय, राज्य सरकारचं प्रशासन काय करतंय, कशा प्रकारे केलं पाहिजे. ह्या योजनेचा निधी दुसऱ्या योजनेत वळवता येत नाही. आणि त्यातली त्यात जर थेट हस्तांतरण योजना आहे, तिथं तुम्ही कशी थांबवणार, असं त्यांनी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण धनंजय मुंडे ऐकतील ते कसे त्यांना, कारण अजित पवारांची सोबत आहे. मग अजित पवार आता मुख्यमंत्री त्यावेळेसच्या एकनाथ शिंदे यांच्यावर भले त्यांचे मतभेद, मग रस्त्याचं टेंडर काढलं, 8,000 कोटी रस्त्यांचं टेंडर काढलं, मग त्याच्यामध्ये त्यांचा वाद झालेला आहे. अनेक टेंडरच्या बाबतीत वाद झालेला आहे. परंतु हे टेंडर नेमकं पास केलं गेलं, अग्रिम दिला गेला, त्या कंत्राटदारांना अग्रिम दिला गेला, आणि तो भ्रष्टाचार झालेला आहे. आता अंजली दमानिया व्हिसल ब्लोअरला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार, खंडपीठामध्ये काय उत्तर देणार. आणि विरोधी पक्ष नेत्यांचं तर कामच आहे. मग विजय वडेट्टीवार यांनी अनेकदा हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या संबंधी ते काय, आता ते राजकीय चिखलफेक आरोप याच्यापुरतं मर्यादित नव्हतं, हे आता सिद्ध झालेलं आहे. मग आता करणार काय, जसं आता धनंजय मुंडे हे काय बोलले होते की आम्ही कशी कारवाई करू, अमुक करू तमुक करू दुकानदारांवर. आता धनंजय मुंडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार, हेच आता बघायचं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.